अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी काल सरकारनं 31,628 कोटी रुपयाची खरं तर भरपाई देण्याचा खरं तर निर्णय घेतलेला आहे. भरघोस आता निधी खरं तर सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याबरोबर काही शेतकरी काय त्यांचे नक्की भावना, काल सरकारने एवढी मोठी भरघोस निधी तुम्हाला मंजूर केलेला, काय वाटतं तुम्हाला? तसं दोन बाजू झालेल्या आहेत यामध्ये. हे दुष्काळ म्हणजे अतिवृष्टीच्या मानानं ही निधी फार अल्प वाटतोय, कारण इतका पाऊस पडलाय. आज रोजी सुद्धा बघितलं तर बागेतनं पाणी, डाळिंबाची असेल द्राक्षाच्या बागेपासून पाणी वाहतंय आणि त्या बागेला फळ येईल अशी शाश्वत नाही, कारण NRCच्या सायंटिस्ट लोकांनी सांगितलं की फळ येण्याची शक्यता नाही. परंतु एकीकडनं थोडं समाधान असं वाटतं की आतापर्यंतच्या काळामधल्या सरकारने 27,000 रुपयेपेक्षा जास्त पैसे दिले नव्हते. हेक्टरी 27,000 रुपयेपर्यंत महाग मिळाली होती, परंतु ह्या सरकारने 32,500 रुपये मग डाळिंब असेल, द्राक्ष असेल, बागायती क्षेत्राला दिलेत. त्यामुळे सरकारचं धन्यवाद आहे. पण झालेल्या नुकसानीच्या मानानं हे अल्प आहे. आमची मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की हे झालं तात्पुरतं, परंतु शेतकरी जर जगवायचा असेल आणि आत्महत्या जर थांबवायची असतील तर त्यांनी कर्जमाफी करायला पाहिजे. अजून काही शेतकरी आपल्या बरोबर त्यांनी कर्जमाफीची मागणी केलेली, काय तुमची किती जमीन आहे आणि काय तुम्ही सांगू शकता? आम्ही डाळिंब बागायतदार शेतकरी आहे, द्राक्ष पण आहे, पण जी सरकारनं मदत केली आहे ही एकदम कमी मदत आहे आताची. कारण एवढ्या मदतीनं काय होणार आहे शेतकऱ्याला? एकरी डाळिंबाला कमीत कमी 1,00,000 रुपये म्हणजे बाग धरायला खर्च येतो. आज एवढ्या पैशानं काय, आणि आता 1 वर्ष वाया जाणार आहे आमचं. त्यामुळे कर्जमाफी ही अत्यंत महत्वाची आणि ओला दुष्काळी 100% जाहीर केलाच पाहिजे अशा आमच्या सर्व शेतकऱ्याची व मी एक बागायतदार माझी अशी विनंती आहे. म्हणजे एवढ्या ह्याच्यावरती तुम्ही समाधानी नाहीये? नाही, अजिबातच नाही समाधानी. एवढ्यात काय होणार आहे? शेतकऱ्याला नेहमी कुठलं जरी सरकार असलं तरी बघण्याचा दृष्टिकोन थोडा त्याचा वेगळाच असतो आमच्याकडे. त्यामुळे शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे सरकार. अजून काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत. तुमची किती एकर बाग आहे का तुम्ही जिरायत आहे? तर बागायतीला 32,500 आणि जिरायतीला 17,500 असा निधी घोषित केलाय. काय तुमची नक्की परिस्थिती? आमची द्राक्षाची बाग आहे. माझ्या द्राक्ष बागेमध्ये माझ्याच काय पूर्ण काशीगाव मध्ये 2 ते 2.5 फुटानं पाणी वाहतंय बागेमधनं काय, आणि 32 हेक्टरी 32,500 शासनानं मंजूर केलेला आहे. तर बागेला दरवर्षी वर्षाला 2 लाख रुपये खर्च येतोय बागेला. एवढ्यानं काय होणार नाही आम्हाला. काय तुमची मागणी काय असणार? आम्हाला 1 लाख रुपये तर त्यांनी अनुदान द्या पाहिजे. हेक्टरी आपण बघितलं असेल की बागेला 1 लाख रुपये हेक्टरी अनुदान द्यावं अशी देखील मागणी केलेली आहे. अजून काही शेतकरी आपल्या बरोबर, काय तुमची जमीन किती आणि कशी? माझी 2 एकर जमीन आहे साहेब. मी वैरण करतो, मका ही असते माझी, म्हणजे रब्बी पिकात आमचं मोडलं जाते. पण साहेब काय आम्हाला आता किती 18,000 का काय केले, काय परवडणार आहे साहेब? एकतर पोरांच्या फीला अडचण झाली सध्या, ती अडचण आहे, शाळेंची अडचण. आता आम्हाला खरं काय करायचं? ट्रॅक्टर साधारण आणत घालायचं म्हणजे तर 2,000 रुपयाला एकर आहे नांगरायला म्हणतो, आणि ही दिलेली मदत किती पुरणार आहे साहेब? आम्हाला आतापर्यंत कोण आलं नाही. आम्ही खरं तुमचं पहिलं अभिनंदन आम्हाला वाटायला लागले की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला तर कमीत कमी आमची व्यथा ऐकून घ्या. आतापर्यंत आमच्यावर कोण आले बी नाही, ती चॅनेलवाली बी आली नाही. आणि काय करतात त्या 17,000-18,000 देऊन? किमान आम्हाला 50,000 रुपये दिला असतं तर आमची वैरण जनावराला तर टाकायला आला असतं. आता आम्ही खायचं का जनावराला टाकायचं हे आमच्या पुढे मोठा प्रश्न. आणि ह्या दोघाला बाजलं तर मग आम्ही मुलाबाळांना शाळा कशा शिकवायच्या? त्यांना वर्षभर घरी बसायला लागतं. आता माझी स्वतःची मुलगी आहे, फी नाही म्हणून घरी बसून आहे आता सध्या. ह्याला काय करायचं? आणि कर्जाचं काल आमच्या घर कर्जावर काढलं होतं तर आता काल सील केलंय आमच्यातल्या IFL कंपनीचे बँके होतं तर त्यांनी अक्षरशः सील करून गेले बँकवाल्याने. सील तोडायचं म्हणलं तर ते आता आम्हाला सांगितलं त्यांनी सील तोडलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि 25,000 दंड भरेल. मग आमच्या जवळ जर ते 25,000 दंड भरायला असतं तर साहेब आम्ही कर्जबाजारी कशाला जाणार? आपण बघितलं असेल की शेतकरी अजूनही समाधानी नाहीये. जिरायतवाल्यांनी हेक्टरी 50,000 तर बागायतवाल्यांनी 1 लाख रुपये हेक्टरी मदत करा अशी मागणी केलेली. अजून काही शेतकरी आपल्या बरोबर, काय तुमची मागणी नक्की? आम्हाला जी आता जी दिलेली काय असेल ती मदत, एवढ्या मदतीनं आमचं काय भागणार बी नाही. आमचा खर्च एक दर वर्षाला त्याच्या दुप्पट आता मिळणारी रक्कम आहे, त्यानं आमचा पंजाराचा तर नुकसान होणारच आहे. पण जे काय आम्हाला जे कर्ज बाजारी आम्ही झालोय त्या पिकावर आम्ही कर्ज घेतलेलं असतं की बाबा आम्ही हे पिकवून ह्याचं उत्पन्न काढायचं आणि हेच पैसे भरून काढायचे आणि भरायचे. हेच नाही उत्पन्नाला का आमचं डबल कर्ज होणार. कर्ज तर आम्हाला कधीच फिटणार नाही. ज्यावेळेला आम्हाला सरकारनं कर्ज मंजुरी द्यायला पाहिजे
त्यावेळेला आम्ही कर्जातून मुक्त होऊ, नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आमच्याकडे काय ओला दुष्काळ तर झाला नाही, पाणी आमच्यात दररोज आता आम्ही काढून विहिरीतलं पाणी असेल किंवा शेतातलं पाणी चारी काढून आम्ही खाली सोडून देतोय आणि त्याला पीक येईल अशी काय गॅरंटी नाही. आम्ही कर्जबाजारी झालो, आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. तरी सरकारने कर्ज मुक्त करावं आम्हाला, तर आमचं परमत्या चालेल. आपण बघितलं असेल की सरकारने एवढा भरघोस निधी देऊन देखील खरं तर शेतकरी अजूनही समाधानी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बागायतीसाठी शेतकऱ्यांना खरं तर हेक्टरी 1 लाख रुपये, जिरायतीसाठी 50,000 रुपये, त्याचबरोबर कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा हीच मागणी खरं तर आता शेतकऱ्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. काशेगावातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.